सकाळचे सुमारे 8 वाजले होते. स्वयंपाकघरात चहाचा सुगंध दरवळत होता. घरातील सून नव्या, जी एका खाजगी कंपनीत काम करते, ऑफिससाठी तयार होत होती. गेल्या आठवड्यात तिने तिच्या पगारातून 2 नवीन साड्या खरेदी केल्या होत्या. एक फिकट निळ्या रंगाच्या सिल्कची आणि दुसरी गडद गुलाबी रंगाच्या कापसाची होती. दोन्ही ऑफिसमध्ये घालण्यासाठी निवडल्या गेल्या होत्या. नव्या कपाटात साड्या ठेवणार होती तेव्हा तिच्या सासू सरोजदेवींनी त्या पाहिल्या. सरोजदेवींनी त्या साड्या हातात घेतल्या, त्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग हसत म्हणाली, "अरे वा, या खूप सुंदर साड्या आहेत सुनबाई. ही निळी साडी अगदी माझ्या आवडीची आहे आणि ही गुलाबी साडी पूजेला वगैरे घालण्यासाठी परिपूर्ण आहे." नव्या काही बोलण्यापूर्वीच सरोजदेवींनी दोन्ही साड्या उचलल्या आणि तिच्या खोलीत घेऊन जाऊ लागल्या. मग नव्या काही क्षण गप्प राहिली. मग ती हळुवारपणे म्हणाली, "आई, मी या साड्या ऑफिससाठी विकत घेतल्या होत्या." तेवढ्यात ड्रॉइंग रूममध्ये टीव्हीवर सामना पाहत असलेल्या अमितने ओरडून म्हटले, "तू प्रत्येक गोष्टीत स्वतःचा विचार का करतेस? नव्या, आईने फक्त साड्या घेतल्या आहेत, तिने तुझी काही मालमत्ता घेतली आहे का? तू किती स्वार्थी आहेस, तुला तुझ्या सासूसाठी काहीही करायचे नाही." नव्या तिथेच स्तब्ध उभी राहिली. तिचे डोळे अश्रूंनी भरले पण ती काहीच बोलली नाही. तिची सासू वळली आणि हसली. मग तिने दोन्ही साड्या तिच्या वॉर्डरोबमध्ये ठेवल्या आणि आता त्या तिच्या होत्या. नव्याला आश्चर्य वाटले. बऱ्याच महिन्यांनी तिने स्वतःसाठी काहीतरी खरेदी केले होते, नाहीतर तिचा संपूर्ण पगार घरखर्चावर खर्च झाला. या महिन्यात तिने 4 दिवस ओव्हरटाईम केला होता आणि तिला अतिरिक्त पैसे मिळाले होते, म्हणून तिने स्वतःसाठी 2 साड्या खरेदी करायच्या असे विचार केले. नव्याने काही वेळ स्वतःला आवरले, पण शेवटी तिचे मन मोकळे केले. ती हळूहळू सरोजदेवीच्या खोलीकडे चालत गेली आणि म्हणाली, "आई, गेल्या महिन्यात खरेदी केलेल्या 3 नवीन साड्या मी दिल्या होत्या, तरीही मी काहीही बोलले नाही, पण मी माझ्या ऑफिससाठी या 2 साड्या खरेदी केल्या. इतक्या दिवसांनी मी स्वतःसाठी काहीतरी खरेदी केले." सरोजदेवीचा चेहरा कडक झाला. तिने कपाटाचा दरवाजा जोरात बंद केला आणि रागाने म्हणाली, "तर आता तू कमावलेल्या पैशांचा हिशोब द्यायला सुरुवात केली आहेस आणि इथेच दाखवशील, पण तू विसरली आहेस की तू या घराची सून आहेस, म्हणून तुझीही काही कर्तव्ये आहेत." अमितने आता टीव्हीचा आवाज थोडा कमी केला आणि तिथून पुन्हा हाक मारली. "नव्या, आई बरोबर आहे. माझी नोकरी गेल्यापासून तू प्रत्येक गोष्टीत पैसे मोजायला सुरुवात केली आहेस. तू आता फक्त बघायला उरली होतीस का?" नव्याला वाटले की तिच्या पायाखालून जमीन सरकत आहे, तिचे मन जड झाले आहे. आता साड्या परत घेणे देखील तिच्या स्वाभिमानाच्या विरुद्ध वाटले. तिने स्वतःवर खूप नियंत्रण ठेवले आणि फक्त म्हणाली, "मी कधीच हिशोब मागितला नाही. मी फक्त थोडासा आदर मागितला." असे म्हणत ती तिच्या खोलीकडे सरली पण तिची पावले जड झाल्यासारखी वाटत होती. तिचे डोळे ओले होते, पण तिला हवे असले तरी अश्रू पडू द्यायचे नव्हते. मग मागून सरोजदेवीचा कडू आवाज आला, "सुनबाई, तू येण्यापूर्वी माझा अमित चांगला कमावत होता. या घरात सर्व काही ठीक होते. तू आल्यापासून घरातील आशीर्वाद निघून गेल्यासारखे वाटते. तुझी पावले अशुभ आहेत सुनबाई, मला माहीत नाही की तू आमच्या घरात कोणता ग्रह आणला आहेस." नव्याची पावले तिथेच थांबली, जणू कोणीतरी हृदय मुठीत धरले आहे. तिला हवे असते तर ती उत्तर देऊ शकली असती, पण आज सरोजदेवीच्या शब्दांनी तिचा आत्मा हिरावून घेतला होता. उत्तर न देता तिने तिची पास उचलली, डोळ्यातले अश्रू पुसले आणि थेट दाराकडे निघाली. जेवणाच्या टेबलावर ठेवलेला नाश्ता तसाच पडला होता. टेबलावर गरम पोहे वाढले होते. तिने खास सासूसाठी त्यावर खास हिरवी धणे ठेवले होते, पण आता तिला भूक कुठेतरी दूरवर सोडल्यासारखे वाटत होते. अमितने डोळेही वर केले नाहीत. टीव्हीवर एक जाहिरात चालू होती आणि त्याचे लक्ष त्याकडे होते. नव्याने दार उघडले. बाहेरचा कडक सूर्यप्रकाश आता तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना भिडत होता. तिने ऑफिससाठी ऑटो घेतली आणि सीटवर बसताच स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण ऑटो हलू लागताच तिचे हृदय भरून आले. ती दुपट्ट्याने चेहरा लपवून रडू लागली. शहराची गर्दी, वाहतुकीचा आवाज, सर्व काही तिच्या आतल्या शांततेत हरवले होते. फक्त एकच गोष्ट तिला वारंवार टोचत होती, "तुझी पावले अशुभ आहेत." अमित त्याच्या आईला म्हणू लागला, "आई, तू जास्त बोलली नाहीस. घर फक्त नव्याच्या कमाईने चालते." त्याची आई खोडकर हसत म्हणाली, "हो बेटा, आम्ही ठरवले होते की आम्ही नोकरी करणारी सून आणू जेणेकरून तुला बाहेर जाऊन कोणतेही काम करावे लागू नये."
आता तुलाही एकाच ठिकाणी काम करायचे नव्हते, मग मी काय करू शकते? मी मुलीच्या घरच्यांना खोटे बोलले की तू एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतोस, तू तेही फक्त दिखाव्यासाठी केलेस. लग्नानंतर तू 4 महिने काम केलेस, त्यानंतर 1 वर्ष झाले. तू फक्त नोकरी शोधण्याचे नाटक करत राहतोस. तसे, आमचा प्लॅन खूप चांगला होता. सुनेने घर सांभाळले आहे आणि आम्ही स्वतःचा आनंद घेत आहोत. असे म्हणत ती मोठ्याने हसली, मग अमितही तिच्यासोबत हसला आणि म्हणाला, पण जर तू जास्त बोलू लागलीस तर मला भीती वाटू लागली की तिला संशय आला तर काय होईल. तेही बोलत असताना त्यांची नजर दारावर पडली. मग ते अचानक गप्प झाले कारण नव्या परत आली होती. अमित सोफ्यावरून उभा राहिला आणि म्हणाला, अरे, तू परत कशी आलीस? नव्याने सपाट स्वरात म्हटले, मी घाईघाईत माझा मोबाईल इथे विसरले. असे म्हणत तिने जेवणाच्या टेबलावरून मोबाईल उचलला आणि तिराच्या वेगाने घराबाहेर पडली. मग आई आणि मुलगा दोघांनीही सुटकेचा श्वास सोडला कारण त्यांना भीती होती की तिला काहीतरी ऐकू आले असेल, पण ती शांतपणे निघून गेली होती म्हणून त्यांना वाटले की नव्याने काहीच ऐकले नसेल. घराबाहेर पडताच नव्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला फसवले गेले असे वाटत होते. आता तिला ऑफिसला जाण्याची इच्छा नव्हती कारण तिने सर्व काही ऐकले होते. ती घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका पार्कमध्ये जाऊन बसली. थोड्या वेळाने तिला भूक लागली म्हणून तिने वडापावची एक प्लेट विकत घेतली आणि ती खाल्ली आणि पाणी प्यायली. आता तिला वाटले की तिची सासू आणि तिचा नवरा फक्त तिचा वापर करत आहेत. तिच्या भरमसाठ पगारासाठी त्यांनी तिला घराची सून बनवले होते आणि त्याशिवाय तिची सासू वेळोवेळी तिला टोमणे मारत होती की तू आल्यापासून घराचे आशीर्वाद गेले आहेत. आज तिला तिच्या सासूला कडक उत्तर द्यावेसे वाटले. बरं, ती जास्त वेळ पार्कमध्ये बसू शकत नव्हती म्हणून ती ऑफिसला गेली. आज तिला ऑफिस पोहोचायला 1 तास उशिरा आला होता. आज तिने ठरवलं होतं की ती सगळं व्यवस्थित करेल. थकलेली नव्या संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिची सासू हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तिच्या सुनेला पाहताच ती म्हणाली, सुनबाई, आज मी तुझ्यासाठी चहा बनवला आहे. सकाळी तू नाश्ता न करता निघून गेलीस ना? चल, चहा घे. ती शांतपणे तिच्या सासूजवळ बसली आणि चहा पिऊ लागली. मग सरोज देवी तिच्या बोलण्यात गोडवा आणत म्हणाली, सुनबाई, ऐक, मला घरात एक छोटी पूजा करायची आहे, म्हणून मला 20,000 रुपये दे. हे ऐकून ती आश्चर्याने म्हणाली, आई, 20,000? मग सरोजजी म्हणाली, हो, मग काय? तुला पगार मिळून फक्त 10 दिवस झाले आहेत. तुझ्याकडे पैसे असले पाहिजेत. नव्याने अभ्यासपूर्ण शब्दात म्हणायला सुरुवात केली, आई, मला घराचा सर्व खर्च सांभाळावा लागतो. माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत. तुम्ही एक काम का करत नाही? अमितला नोकरी मिळाली की तुम्ही त्याच आनंदात पूजा करून अमितच्या पगारातून पैसे घ्यावेत. हे ऐकून सरोजजी चिडल्या आणि म्हणाल्या की शेजारच्या सर्वांच्या घरी पूजा होत आहे, म्हणून मलाही ते करायचे आहे. त्यासाठी मी अमितला नोकरी मिळेपर्यंत वाट पाहू का? आणि तू काही महिन्यांपासून घर सांभाळत आहेस, म्हणून तू खूप अहंकारी झाली आहेस. तुझ्या कमाईवर इतका अभिमान दाखवण्याची गरज नाही. सुनबाई, तुझ्यामुळेच घराचे आशीर्वाद गेले, तुझी पावले अशुभ झाली, म्हणूनच तू आल्यानंतर अमितला नोकरी गमवावी लागली. तर तुलाही घर सांभाळावे लागेल. जर तू तुझ्या अशुभ पावलांची किंमत दिली नाहीस तर दुसरे कोण देईल? आता नव्याला ते सहन झाले नाही. ती रागाने उभी राहिली आणि म्हणाली, मग ठीक आहे. आई, तुम्ही एक काम का करत नाही? तुम्ही दुसऱ्या सुनेला शुभ पावलाने आणा, मी घर सोडेन. मग कदाचित तुमच्या घरात आशीर्वाद असतील आणि तुमचा मुलगाही कमवू लागेल. असे म्हणत ती रागाने तिच्या खोलीत गेली. आता सरोजजींना धक्का बसला की जर सुनेने घर सोडल तर घराचा खर्च कोण सांभाळेल? ती खूप अस्वस्थ झाली. ती काही बोलण्यापूर्वीच नव्याने तिच्या काही आवश्यक वस्तू पटकन पॅक केल्या आणि सूटकेस घेऊन बाहेर आली. तेवढ्यात अमितही बाहेरून आला आणि म्हणाला, अरे नव्या, तू कुठेतरी जात आहेस का? तर नव्या म्हणाली, हो, मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे आणि तुला चांगली नोकरी मिळाल्यावरच परत येईन. कारण सासूबाई मला अशुभ म्हणतात आणि आता मला या घरात अशुभ म्हणून राहायचे नाही आणि सासूबाई, जर अमितला नोकरी मिळाली नाही तर कृपया घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवा. मी त्याला घटस्फोट देईन आणि तुम्ही शुभ पावलाने सून आणा, मग कदाचित अमितला नोकरी मिळेल आणि तुमच्या घरात आशीर्वाद असतील. असं म्हणत ती रागीट चेहऱ्याने घराबाहेर पडली. अमित आश्चर्याने म्हणाला, आई, काय झालं? सरोजजी तिच्या डोक्यावर मारत म्हणाल्या, अरे बेटा, मी तुझा निरुपयोग लपवण्याचा प्रयत्न करत होते. मला कसे कळेल की सून रागावेल आणि निघून जाईल?
आता घरचा खर्च कसा भागेल? फक्त देवालाच माहीत. मी म्हणते की लवकरात लवकर चांगली नोकरी शोध आणि पती, पत्नी दोघांनीही मिळून घराची जबाबदारी घ्यावी, नाहीतर जर सून तुला घटस्फोट देऊन निघून गेली तर दुसरी सून शोधणे कठीण होईल. शेवटी, बेरोजगार आणि निरुपयोगी मुलाशी कोण लग्न करेल? मुलाला फटकारत ती तिच्या खोलीत गेली, मग अमितही सोफ्यावर डोके धरून बसला. 15 ते 20 दिवस काही अडचण नव्हती, पण त्यानंतर जेव्हा रेशन वगैरे संपू लागले, तेव्हा अमितही शुद्धीवर आला. आता त्याची आईही त्याला साथ देत नव्हती, म्हणून शेवटी अमितला नोकरी शोधण्यासाठी बाहेर जावे लागले. एका आठवड्यातच त्याला एका खाजगी कंपनीत छोटीशी नोकरी मिळाली. मग त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि पत्नीला फोन करायला सुरुवात केली. मग नव्या म्हणाली की आईना विचारा जेणेकरून मी परतल्यानंतर तुमची नोकरी पुन्हा जाणार नाही. अमित हळूवारपणे म्हणाला की आता माझी नोकरी जाणार नाही, तू काळजी करू नकोस. मी घरातील जबाबदाऱ्या समान वाटून घेईन आणि आईही तुला टोमणे मारणार नाही. मग नव्या पुन्हा तिच्या सासरच्या घरी परतली. आता ना तिच्या सासूने तिला अशुभ म्हटले, ना कोणी तिला टोमणे मारले. अमितही सबबी सांगून नोकरी सोडत नव्हता कारण नव्याने एकदा कठोर पाऊल उचलून सर्वांना धक्का दिला होता. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि या कथांसाठी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.